बघा इकडे सगळ्यांनी, तू ते पेन्सिलने लिहिणं बंद कर. किती सारखं पेन्सिल पेन्सिल पेन्सिल, पण गरज डायरेक्ट पेन लिही ना. हा, पेनने लिहिण्याचा फायदा काय माहित आहे का? आपण आतापर्यंत किती वेळा चुका केल्या ते नंतर कळतं. तुझ्या नंतर चुका तुला लक्षात येणारच नाही जर पेन्सिलने लिहून चुका कट करून परत लिहितेस तर. चुका कळल्या पाहिजे की नाही? हा, तू चुका सगळे इरेज करून टाकते. चुका महत्वाच्या आहेत, त्या कळल्याच पाहिजे. त्यामुळे पेन्सिल त्या पहिली दुसरी तिसरी पर्यंत आता म्हणजे काय यूज करते पेन्सिल, तोपर्यंत ठीक आहे. आता पेन्सिलची नाही गरज. डायग्राम वगैरे ड्रॉ करायला ठीक आहे. हा, प्रोग्राम्स लिहिताना होऊ द्या चुका, त्या चुका दिसू द्या. त्या चुकातनं नंतर तुम्ही पुढे शिकणार आहात. चुका महत्वाच्या आहेत. हा, ठीक आहे. त्यामुळे पेन्सिल कोणीही वापरायची नाही प्रोग्राम करत असतात. डायरेक्ट पेनने प्रोग्राम करायचे. होऊ दे 2-4 वेळेस खराब, काय होत नाही. एखादी पेज एक्स्ट्रा जाईल आणि ते पेज फाडून पण टाकायचं नाही. हा, ठीक आहे. आता आपण स्टार्ट करतोय. लॉजिक बल्ब काय असेल? लॉजिक बल्ब लॉजिक असेल, है ना. लॉजिक डेव्हलप होण्यासाठी आपण काही प्रोग्राम्स ठेवलेले आहेत. काल आपण काय बघितलं? कोड बॅग बघितलं. तर कोड बॅग मध्ये पण जवळपास तुमचं लॉजिकच बिल्ड होणार होतं. त्याच्यामध्ये प्रोग्राम्स दिले होते, कोड दिला होता, तुम्हाला फक्त तो रिअरेंज करायचा होता. आज तुम्हाला या लॉजिक बल्ब मध्ये काय करायचं? तुमच्या समोर कोड सगळा आहे, फक्त त्या कोडचं आउटपुट काय येईल ते सांगायचं. तर फर्स्ट, आणि याच्यामध्ये महत्वाचं काही सुरुवातीचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते नॉर्मल प्रोग्राम्स आहेत, आणि नंतर एक 4 ते 5 प्रोग्राम्स मी जे अगोदर TCS मध्ये, विप्रो मध्ये, कॉग्निझंट मध्ये जे इंटरव्ह्यूच्या टेक्निकल राऊंडला विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आहेत. आणि तुम्हाला लक्षात येईल की आपण जे बघतोय ते बरोबर ट्रॅकवर चाललंय. हा, तर यातला फर्स्ट प्रोग्राम नुसतं बघून जर सांगता आला तर चांगलं आहे, नाही सांगता आला तर ट्रेस करायला घ्यायचं नोटबुकवर. बघा, चेक करा. तुझं काय आलं? 1 1 1 3 4 1 3 1 3 4. अजून कुणाचं असं काय आलंय? तुझं काय आलंय? 1 1 रिपीट नाही आलं का तुझा? 1 1 3 1 3 4. तुझं काय? ट्रेस नाही केलं का? ट्रेसिंग जमत नाहीये का? बरं, बघा ट्रेसिंग करताना काय करायचं? बघा, क्लास आहे, ठीक आहे. मेन मेथड मध्ये आहोत, इंटिजर आय व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. या आय व्हेरिएबल मध्ये 1 ही व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू 4, ट्रू आहे. आपण आतमध्ये आलो. जे इज इक्वल टू 1, जेचा ब्लॉक केला, जे मध्ये 1 व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. इथून आपण कुठं? इथे कंडिशनला येणार, बरोबर ना. काय? जेची व्हॅल्यू 1 आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू आय, आय पण 1 आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू 1, ट्रू आहे. ट्रू आहे तर आतमध्ये या. इथे चेक करतोय जे इज इक्वल टू आहे का? नाही. ज्याची व्हॅल्यू 1 आहे, 1 इक्वल टू कंडिशन फॉल्स आहे, म्हणजे कंटिन्यू करणार का? नाही. मग काय? ज्याची व्हॅल्यू प्रिंट करतोय. आउटपुट मी इथे लिहितो. ज्याची जी व्हॅल्यू आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 1, ती 1 प्रिंट झाली या जे मुळे, बरोबर. ब्रॅकेट आला, हा ब्रॅकेट क्लोजिंग तुम्हाला कुठे घेऊन जाईल? या जे प्लस प्लस ला घेऊन. ज्याची व्हॅल्यू किती येईल? 2 येईल, बरोबर. ज्याची व्हॅल्यू 2 येईल. इथून 2 आल्यानंतर परत चेक करतो. 2 इज लेस दॅन इक्वल टू 1, फॉल्स. ही फॉल्स झाली. लूपच्या बाहेर आलो. लूपच्या बाहेर काय? प्रिंट एरर, म्हणजे कर्सर इथं ब्लिंक करतोय. हा ब्रॅकेट कुठे घेऊन जाईल? हा ब्रॅकेट या आय प्लस प्लस ला घेऊन जाईल, बरोबर. आयची व्हॅल्यू किती झाली? आयची व्हॅल्यू झाली 2. परत इथून आपण चेक करतो. 2 इज लेस दॅन इक्वल टू 4, ट्रू आहे. आतमध्ये आलो. परत जे इज इक्वल टू 1, ज्याची व्हॅल्यू परत 1 झाली, बरोबर. त्याच्या आतमध्ये आपण परत ज्याची कंडिशन, ज्याची व्हॅल्यू 1 आहे, 1 इज लेस, सॉरी, ज्याची व्हॅल्यू 1 इज लेस दॅन इक्वल टू 2, ट्रू आहे. आतमध्ये आलो. ज्याची व्हॅल्यू 1 आहे ना, बरोबर. 1 इक्वल टू आहे का? नाही. कंडिशन ही ट्रू फॉल्स होणार आहे, त्यामुळे आपण कंटिन्यू काही करणार नाही. ज्याची व्हॅल्यू 1 प्रिंट झाली, बरोबर आहे. परत जे प्लस प्लस, ज्याची व्हॅल्यू 2 होईल. 2 इज लेस दॅन इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे. पण आतमध्ये आलो आपण. आतमध्ये आल्यानंतर जेची व्हॅल्यू 2 आहे. 2 इज इक्वल टू ट्रू आहे, त्यामुळे कंटिन्यू करणार आपण. कंटिन्यू म्हणलं की आपण इथून या लूपला डायरेक्ट जातो, पुढच्या स्टेटमेंटला येत नाही, बरोबर आहे. कंटिन्यू म्हटल्यानंतर जे प्लस प्लस झाला, ज्याची व्हॅल्यू 3 झाली. 3 इज लेस दॅन इक्वल टू 2, कंडिशन फॉल्स झाली. लूपच्या बाहेर पडलो आपण. लूपच्या बाहेर प्रिंट एरर. नेक्स्ट लाईनला आलो. परत आय प्लस प्लस, आयची व्हॅल्यू 3 झाली. 3 इज लेस दॅन इक्वल टू 4, ट्रू आहे.
परत आतमध्ये परत जे इज इक्वल टू 1 बरोबर 1 इज लेस दॅन इक्वल टू 3 ट्रू आहे आतमध्ये आलो ही कंडिशन फॉल्स होईल आपण प्रिंट करणार 1 बरोबर परत जे प्लस प्लस ज्याची व्हॅल्यू 2 होईल 2 झाली 2 कंटिन्यू होईल बरोबर आहे या इफ कंटिन्यू झाला प्रिंटिंगला जाणार नाही 2 ची 3 झाली 3 इज लेस दॅन इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे आतमध्ये आलो ही कंडिशन आपण म्हणजे ट्रू होणारच नाही ज्याची व्हॅल्यू 3 प्रिंट गेली परत जे प्लस प्लस ज्याची व्हॅल्यू 4 झाली 4 इज लेस दॅन इक्वल टू 3 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आणि असंच प्रिंट होत राहील नेक्स्ट लाईनला येणार आपण 1 3 आणि 4 प्रिंट होईल जेव्हा आय ची व्हॅल्यू 4 होईल 5 होईल तर 5 इज लेस दॅन इक्वल टू 4 ही कंडिशन फॉल्स होऊन लूपच्या बाहेर पडणार आपला जे आउटपुट या प्रोग्रामचे मिळालं पाहिजे हे 1 1 1 3 1 3 4 करेक्ट आहे कळलंय क्लिअर असं स्ट्रेसिंग करायचं काय तेजस ठीक आहे नंतर लिहून घेशील नेक्स्ट प्रोग्राम बघायचा बघा एकदम इझी प्रोग्राम आहे हे जमायला पाहिजे एक्स इक्वल टू 1 आहे आता ब्लॉक वगैरे करत नाही एक्स इक्वल टू 1 आहे प्लस प्लस एक्स ची व्हॅल्यू किती झाली 2 झाली 2 इज लेस दॅन 5 ट्रू आहे आतमध्ये पण 2 प्रिंट केला पहिला 2 प्रिंट झाला बरोबर ब्रॅकेट क्लोज परत प्लस प्लस एक्स प्री इन्क्रीमेंट आहे प्लस प्लस एक्स आहे त्यामुळे आधी इन्क्रीज करणार होता आपण बरोबर इथे जर एक्स प्लस प्लस असतं ना तर आपण व्हॅल्यू आधी चेक केली असते मग नंतर इन्क्रीज केली असते प्लस प्लस एक्स ने व्हॅल्यू एक्सची काय आली 3 झाली 3 इज लेस दॅन 5 ट्रू आहे आतमध्ये आलो एक्सची व्हॅल्यू प्रिंट केली प्रिंटच आहे नुसतं त्यामुळे इथं 2 3 असंच प्रिंट होणार आहे त्यानंतर परत प्लस प्लस एक्स 4 झाली 4 इज लेस दॅन 5 ट्रू आहे आतमध्ये आलो 4 प्रिंट केला परत प्लस प्लस एक्स 5 झाला 5 इज लेस दॅन 5 फॉल्स फाईलच्या बाहेर आलो संपलं आपलं आउटपुट जे पाहिजे जे मिळालंय ते 2 3 4 आहे क्लिअर नेक्स्ट हा अशा टाइपचे क्वेश्चन्स आपण सी लँग्वेज मध्ये पण बघितलेले आहेत हा चेंज्ड व्हॉट चेंज्ड चेंज कितीदा मिळणार एकदाच इन्फायनाइट टाइम्स हा इफ आहे लूप नाहीये एकदा मिळणार मग सांगा की सर एकदाच मिळेल हा मिळेल का एकदा नाही का नाही आणि इक्वल असेल तर फॉल्स होणार का फॉल्स होणार असं कसं फॉल्स होणार हा आता हे लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा जावा मध्ये प्रोग्राम करताय की नाही जावा मध्ये आणि आता हा जर मी तुम्हाला सी मध्ये दिला असता ना तर सी मध्ये आउटपुट जे असेल ते चेंज्ड ते करेक्ट होतं पण जावा मध्ये इफ मध्ये नेहमी कंडिशनच पाहिजे असाइनमेंट चालत नाही जावा मध्ये पण इथे फॉल्स पण येणार नाही इथे मला डायरेक्ट एरर येईल हा इथे काय येईल एरर आणि काय एरर असेल असाइनमेंट इज नॉट अलाउड इन इफ स्टेटमेंट इथे कंपल्सरी तुम्हाला कंडिशनच पाहिजे कंडिशनल ऑपरेटरची एरर येईल इथं असाइनमेंट केलंय पण हेच जर तुम्ही सी मध्ये बघितलं तर सी मध्ये जर असाइनमेंट इफ मध्ये केलं तर ते ट्रू कन्सिडर होतं आणि तुम्हाला इफच्या आतमध्ये जाऊन आउटपुट मिळालं असतं सी मध्ये पण आपण जावा मध्ये बघतोय जावा मध्ये व्हाईल मध्ये फॉर मध्ये डू व्हाईल मध्ये इफ मध्ये सगळ्या फॉर्म मध्ये ज्या ठिकाणी कंडिशन पाहिजे तिथं असाइनमेंट चालत नाही कंडिशनच लागते तिथं आयदर ट्रू किंवा फॉल्स याच व्हॅल्यू चालतात आलं लक्षात इथं एक्स इक्वल टू 10 लिहिले ही असाइनमेंट झाली हे चालत नाही जावा लक्षात ठेवा ही एरर हा ठीक आहे नेक्स्ट प्रोग्राम वेळ घ्या लॉजिकल ऑपरेटरची टेस्ट आहे इथं
काल कार्तिकी तुझं अंकिता तुझं फॉल्स का आलं? हा ट्रू येतं बघा इकडं. A is equal to 5, B is equal to 10 आणि C is equal to 15. बरोबर. Is A less than B? Is 5 less than 10? ट्रू आहे. ही कंडिशन ट्रू झाली. हा और आहे लॉजिकल और ऑपरेटर आहे. Is B greater than C? B ची व्हॅल्यू 10. Is 10 greater than 15? फॉल्स. म्हणजे जर या दोघांचं कंपॅरिझन केलं आपण तर ट्रू और फॉल्स, तर लॉजिकल ऑपरेटर मध्ये दोन कंडिशन पैकी एक कंडिशन जरी ट्रू असेल तर फायनल ट्रू असतं. म्हणजे या एकंदरीत या कम्प्लीट कंडिशनचं दोन कंडिशनचं आउटपुट मला काय मिळालं? ट्रू मिळालं. बरोबर ना. म्हणजे हे ट्रू झालं. ट्रू अँड A इज लेस दॅन C, याची व्हॅल्यू 5, 5 इज लेस दॅन 15. ट्रू आहे. हा ट्रू अँड हे पण ट्रू आहे. ट्रू अँड ट्रू, लॉजिकल अँड ट्रू दोन्ही असतील तर फायनल ट्रू आहे. म्हणजे इफ मध्ये मला कम्प्लीट ट्रू मिळाला, कंडिशन ट्रू झाली तर आपण याच्या आतमध्ये येऊन ट्रू असं प्रिंट करतो. बरोबर. याचा आउटपुट काय आलं? ट्रू. लक्षात आलंय? कंडिशन आपण लेफ्ट टू राईट बंच करत जातोय. नेक्स्ट वेळ घ्या, व्यवस्थित ट्रेसिंग करा.